समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण. शिंदे ड्रायव्हिंग सीटवर तर फडणवीस आणि अजित पवार पॅसेंजर सीटवर. आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ, सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा अमरावती कारागृहात बंदिस्त कैद्याच्या वकिलाचा आरोप. कैद्याकडून 500 कोटींची लाच मागताना मदत केली नाही म्हणून सुपेकरांकडून तुरुंगातल्या 7 जणांचं निलंबन, वकील निवृत्ती कराड यांचा आरोप. अमरावतीच्या कारागृहात कोणत्याही कैद्याला भेटलो नाही, जालिंदर सुपेकरांचं एबीपी माझाला स्पष्टीकरण, तुरुंग अधिकाऱ्यांच्या इतर निलंबनाचाही इन्कार. हगवणेंच्या जेसीबी प्रकरणात नवा ट्विस्ट, अटक झालेले तिघेही बँकेचे एजंट्सच असल्याचं तपासात उघड, बँकेनं कोणतीही सूचना दिली नसताना जेसीबी जप्त केला. $903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय, भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे योजना रखडल्या होत्या. दोन भावांनी आपापसात बोललं पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार, मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, सकारात्मक असल्याचं आमचे नेते एका सुरात बोलत असल्याची स्पष्टोक्ती. बंगळुरू चेंगराचेंगरीची कर्नाटक हायकोर्टाकडून सुमोटो दखल, आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33 जखमी. पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा थेट इशारा. अयोध्येत रामदरबारासह 7 मंदिरांची विधिवत प्राणप्रतिष्ठा, योगी आदित्यनाथांच्या हस्ते पूजा, राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान.